बंजारा लोक ही खूप चांगली असतात. बंजारा लोकांचं संगीत, त्यांचं नृत्य, त्यांचा असणारा समाजामध्ये सर्वांच्या बरोबरीने जाणारा त्यांचा जो संदेश असतो ते नक्कीच आपलं स्वागत कसं करणार आहे. म्हणून मला पण त्या ठिकाणी चव्हाण साहेब वाढवस आहे आणि साहेब मला खरं पाहायचं होतं की आता परत आपल्याला लग्न करायचंय, त्याच्यामुळे आजच लग्न करून येऊ या ठिकाणी आला. खूप समाधान वाटलं. म्हणजे आजी नाचत होत्या, मी विचार करत होतो की केवढं स्वातंत्र्य या माणसाला आहे, केवढं स्वातंत्र्य, केवढी त्या ठिकाणी समाजाप्रती भावना आहे, किती निष्ठा आहे. ही जर या आजी मराठी समाजामध्ये असल्या, हिंदू समाजामध्ये, वेगळ्या समाजामध्ये असल्या तर कदाचित त्या नाचल्या नसत्या. पण शिवालाल महाराजांनी संघर्ष केलेला आहे, ज्यांच्यासाठी जीवन व्यापलेलं आहे. सुधाकर नायकांनी, आता वसंतराव नायकांनी ज्या जीवन पद्धतीचं जीवन अंगीकारलेलं आहे, प्रथा, संस्कार आणि संस्कृती ही जर जतन करायची असेल तर आजी तुम्हाला 1000 वेळा प्रमाण करतो, 1000 वेळा प्रमाण. म्हणजे अशी माणसं असली पाहिजे तर समाज त्या ठिकाणी जिवंत राहणार आहे. कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता आज खरं तर वडचणीचं पाणी आढायला गेले, त्यांच्या पुढे आम्ही नाचलं पाहिजे. पण आमच्या आई मुलाचं स्वागत करण्यासाठी नाचतो, याच्या पलीकडचा अनुभव माणसाला कधी मिळूच शकत नाही. मनापासून तुमचं कौतुक करतो. आणि एवढंच मी सांगणार, या बंजारा समाजामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण होत्या, राघव भाऊसाहेब असा माणूस आहे, तुम्ही कधी रात्रीचा फोन करा, तो माणूस तुमचा फोन उचलून तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. आणि आता तर त्यांना इथे नोकरी करून 20 वर्ष काढलं होतं असं 30 वर्ष साहेब या माणसाचे एवढे संगम आहे. अरे आमच्यासाठी माणसं त्या माणसाची प्रगती तर अजून काय पाहिजे चव्हाण साहेब. म्हणजे आम्हाला भले भले लोक म्हणतात पहिल्यापासून थोडं लांब घ्या, पण असा एक माणूस होता याच्या पहिल्यांच्या गावामध्ये मी त्या ठिकाणी ग्रामसेवकात होतो. रामभाऊ सासवडेचं हाताखाली काम करणं एवढं सोपं नाही, पण रामभाऊ सासवडेला असं सरळ गेलं म्हणजे आम्हाला बाजूला केलं. रामभाऊ सासवडेला सरपंच केलं, मार्केट कमिटी नाही ठेवली, आता जिल्हा परिषद त्यांचे लोक आहे. म्हणजे हा माणूस साधा नाही आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत शेवट कुणीतरी कुणाच्या पाठीमागे घालून लागते चालू. आणि म्हणून तुम्ही जरी आपण नाही केला पण तुम्ही सांगत होता की आपल्याला करा, आपल्याला सोडू नका, सगळे कडे करा, आपण असं करू, तयारी करा, आपल्याला नाचायचे, काही काहीतरी चालू करू नये, खबा त्यांना सोडायचे नाही नाचायला. पण आम्हाला पण आम्ही पण नाचू काय अडचण नाही. आणि हे जे आहे ना हे परत मिळत नाही तरी कारण जी संस्कार, संस्कृती हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या माणसाने आपल्याला शिकण्यासारखं आहे. म्हणून चव्हाण साहेब खूप गोड कार्यक्रमाला आम्हा सगळ्या मंडळींना तुम्ही बोलवलं. मनापासून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आणि नुसतंच आभार मानू नका किंवा नुसतंच आम्हाला बोलू नका. आमची परिस्थिती चांगली आहे, सगळ्यांचं चांगलं आहे. तुम्ही तर मोठीच माणसं आहे, पण काही गरज नको द्यायची. आजही तुमच्या कार्यक्रमाचं काय असेल काही कुठे आमचे काही करता आहे आमचे. म्हणजे हा खूप 20-25 वर्षापासून व्यवसाय बाबा आहे. हा खूप चांगला आहे. आमच्या घरामध्ये मेंबर आहे, पण तुम्ही सगळे मंडळ आहे, तुम्हाला जे जे लागतं आजही कार्यक्रमात तुम्हाला पैसे कधी पडले तर सांगा. इथं आहे ना बँक राहावं असं तुम्ही काळजी काय नाही अहो द्यायचंच नाही. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मागे का काय असं तुम्ही वाटवा पैसे पोचव तुम्ही बरं का भाऊ साहेब. संध्याकाळी तुम्ही शेजारीच आहे, तुम्ही चिंता करू नका. ते फक्त व्यक्त होत नाही. भाऊसाहेबाला सगळं माहिती पैसे कसे काढायचे तुम्ही भाऊसाहेबांना सांगा, तो भाऊसाहेब करतील बरोबर. गमतीचा भाग सोडून द्या, पण तुमची जी संस्कार संस्कृती आहे एवढं जर मला माहीत असं आहे त्या दिवशी आपण राठोड साहेबांना मुख्यमंत्र्याला सांगितलं असतं, यांना इकडे पाठवलं, शिंदे साहेबांना सांगितलं असतं की इथं राठोड साहेबांना पाठवा. तेवढं आपलं काम आहे, एवढं काय अडचणीचं काम नाही. पण पुढच्या वेळेस राठोड साहेबांना तिथं आणायचं आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी भव्य करायचा. आणि हा कार्यक्रम करता आपण कुठेतरी ओपन केल्यावरती करू. शिक्रापूरचं ग्राउंड आहे, सरपंचाला सांगा थोडं देखणी ग्राउंड आहे, तिथे आपण कार्यक्रम करू भले सगळ्या लोकांना झाला महाराष्ट्रातील लोक काही अडचण नाही, चांगला कार्यक्रम उभा करू. आणि याच पद्धतीने आज खरोखर तुम्हाला पाहिजे पूर्वी लहान कांदे असायचे, गावागावामध्ये यायचे, धनगर समाजाची बकरी चालणारी लोक यायची, एक वेगळ्या रूपाने बनतात. कपडे अनेक पाहिले आपण, इतकी डिझाईनचे कपडे परत मिळायचे नाही.
म्हणजे जे हातवारे आपण हँडमेड म्हणजे हाताने तयार केलेले कपडे ते आज या सगळ्या महिला मंडळीला पाहिलं तर खूप समाधान वाटलं. आणि खरोखर आज आजी तू नाचली, तुझ्या आमची आई आहे ना तुझ्याला मी पाहिली, काय भारी वाटलं की तू आमचं स्वागत केलं, तू आम्हाला बोलवलं, आम्हाला आवडा माझ्यासाठी तुम्ही आलं म्हणून मुलींचं काय जातील पण तू आमच्या आईच्या वयाची आहे म्हणून मी तुला मनापासून सलाम करतो. आणि तुझ्यासाठी या पोराला कधी आवाज दे पाहायच्या पण प्रत्येकांना सांग तुझ्या सगळ्यांनी सगळे बनावं लागेल, सगळ्या तुझ्यासाठी राहणार आहे. यातून आपल्या सगळ्यांसाठी मागच्या गोड कार्यक्रमाला आज आपण सगळे मंडळी आलात, खूप समाधान वाटलं. बंजारा समाज निश्चित नाही हे राज्याचा आपलं जो धाडस आदरणीय वसंतराव चव्हाणांनी वसंतराव नाईकांनी केलं, त्याच्यानंतर सुधाकर नाईकांनी केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंद्रजीत नाईक सुद्धा अजित पवारांच्या बरोबर गेले. खरं तर राजकारणामध्ये पवारांचं सुधाकर नाईकांचं किंवा नाईकांचं कधी जमलं नाही. आता इंद्रजीत नाईक त्या ठिकाणी आज अजित पवारांच्या खाण्याला खाण्यावर त्या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत आहे. हा चांगला व्यवहार आहे, कारण कुठेतरी माणसांनी एकत्र येऊन चांगलं राज्य उभं पाहिजे. आज त्या निमित्ताने इंद्रजीत नाईक आपल्या सगळ्यांचं नेते आज काम करतात. एक वेगळं समाधान आपल्या बंजारा समाजाला मिळत आहे. पुढे सध्या मी आपल्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. आणि तुमच्या या उपक्रमाला खरं तर हा आमचा सण म्हणजे आता आपल्या जातीचा विषय नाही, पण हा आमचा त्या ठिकाणी नवरात्रीमध्ये आम्ही अशा पद्धतीने सुद्धा भाऊ त्या ठिकाणी 9 दिवस हे ठेवतो. आम्ही भेट झाले की घराचं त्या ठिकाणी आम्ही सेम आहे, काही याच्यात बदल नाही. तुमच्या आणि आमच्या संस्कृतीमध्ये काही बदल नाही, फक्त दिवस बरं आहे. तुम्ही तीच मानता, आम्ही नवरात्र म्हणतो, गहूच आहे. गहूच त्या ठिकाणी आपण त्याचं पीक पाहतो अशा पद्धतीचं आहे. म्हणून मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. या बंजारा समाजाने आज खरोखर खूप प्रेम केलं, तुमची संस्कृती पाहून मी बाहेरून गेलो. असंच आपण एकामेकाच्या उन्हाळ्यामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी लावेल. तरी तुमचा आवाज होता रामभाऊ सासवडे रमेश सगळे सहकारी एका बाबा तुमच्या हाकेला वेळ दिल्याशिवाय राहणार नाही. बरंच आपण वचन देतो. तुम्हाला शुभेच्छा.